श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधा कांडातील अध्याय 4, बाली सुग्रीवाच्या वैराची मूळ कथा. ओम श्रीराम. श्रीराम सुग्रीवास विचारतात की तुम्ही बंधू असूनही वैराचे कारण काय. मग सुग्रीव त्याची कथा सांगतो की आमचे पिताश्री होते तेव्हाच त्यांनी राज्य वालीस दिले व मला सेनापतीपद दिले. आम्ही प्रेमाने राज्य सांभाळत होतो. नंतर पिताश्री स्वर्गवासी झाले. मग अष्टप्रधानांनी मला युवराज पद दिले व नीळ यास सेनापती केले. एकदा मयासूर राक्षस चालून आला. मग युद्ध सुरू झाले. वाली व मयासूर युद्ध करत करत एका गुहेत शिरले व मला गुहेच्या दारातच द्वारपाल म्हणून थांबावयास सांगितले. आतमध्ये 6 महिने युद्ध चालले. एक दिवस गुहेच्या आतून रक्ताचे पाट वाहू लागले व आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. मी समजलो की वालीचा मृत्यू झाला आहे व मी मूर्छित पडलो. मग पुन्हा सावध झालो तेव्हा तिथे लोमस ऋषी आले व त्यांनी सांगितले की किष्किंधेवर गंधर्वांनी आक्रमण केले आहे. मग मी त्या गुहेच्या दारावर एक भली मोठी शिळा लावली व मग वालीची अंत्येष्टी करून नंतर गंधर्वांकडून किष्किंधा मुक्त केली. त्यानंतर मग माझे राज्यारोहण झाले. काही दिवसांनी वाली सुखरूपपणे परत आला. आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. आम्ही त्याला सामोरे गेलो, परंतु वाली रागाने मला बोलू लागला की तुला माझे राज्य व माझी पत्नी तारा गिळंकृत करायची होती, म्हणूनच तू गुहेच्या बाहेर शिळा लावली व मी मेलो असे खोटेच सांगितले. वाली मला मारावयास धावला. मग तिथे त्याची पत्नी तारा हिने मध्यस्थी करून माझे प्राण वाचवले. ही कथा ऐकून मग श्रीराम म्हणतात की मी आता वालीचा वध करेन. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाचे सद्गुरू साधकाला विचारतात की तुला किंवा तुझ्या जीवाला म्हणजेच सुग्रीवाला मृत्यूच्या म्हणजेच वालीच्या भीतीचे कारण काय. तेव्हा तो साधक सांगतो की जीवनरूप राजसत्तेची लालसा हेच एकमेव कारण आहे. मला म्हणजे जीवाला हे जीवनरूपी राज्य मिळालेले आहे व मी त्याचा उपभोगही घेत आहे, परंतु ते हिसकावून घेण्याकरिता मृत्यू टपून बसलेला असतो, म्हणून मला मृत्यूचे भय वाटते. बुद्धी म्हणजेच तारा नेहमी मध्यस्थी करून काही विवेकरूपी बोध करत असते, परंतु तरीही मला नेहमीच मृत्यूची भीती वाटते. तेव्हा मग त्याचे सद्गुरू त्याला धीर देतात व समजावून सांगतात की अरे, मृत्यू हा जीवचैतन्याचा कधीही विनाश करू शकत नाही, कारण ते चैतन्य स्वयंभू व अमर आहे. त्याचा कधीही विनाश होत नाही. मृत्यू फक्त अशाश्वताचा मायावीपणाचा विनाश करू शकते. म्हणजे प्रकृती मातेने जे मायेने पंचभूतात्मक देह वगैरे निर्माण केले आहेत, त्यांचाच विनाश फक्त मृत्यू करू शकतो व मायावीपणाचा नाश करणे हेच मृत्यूचे कार्य आहे.
आणि म्हणून तू घाबरू नकोस व या भयापासून मी तुला मुक्त करेन. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये श्रीराम सुग्रीवाला विचारतात की बाबा, तुम्ही दोघे सख्खे भाऊ असून तुमच्या वैराचं कारण काय? तर सुग्रीव त्याची संपूर्ण कथा सांगतो की माझे पिताश्री होते तेव्हा त्यांनी वालीला राज्यपदावर बसवलं, मला सेनापतीपद दिलं. त्यानंतर कालांतराने मयासुराने आक्रमण केल्यामुळे मयासूर आणि वालीचं युद्ध होतं. एका गुहेमध्ये त्यांचं युद्ध चालू असतं. आतून आरोळ्या येतात, रक्ताची पाट वाहतात. मी असं समजतो की वाली मेला. आणि तेवढ्यात मला लोमस ऋषींनी निरोप सांगितला की किष्किंधेवर गंधर्वांनी आक्रमण केले. मग वाली मेला म्हणून त्या गुहेला मोठी शिळा लावतो आणि अंत्येष्टी करून गंधर्वाकडून किष्किंधा मुक्त करतो व सुग्रीव राजा होतो. कालांतराने वाली परत येतो आणि वालीचा गैरसमज होतो की मी मेलो असं खोटंच सांगून हा राज्यावर बसला आणि माझ्या पत्नीचं मिळवली. तर ही कथा साधकाच्या दृष्टीने कशी, साधकाच्या सद्गुरू साधकाला विचारतात की बाबा रे, तुला म्हणजे तुझ्या जीवाला मृत्यूची भीती का वाटते? आपण इथे कथेमध्ये सुग्रीवाला जीव म्हटले आणि मृत्यूला वाली म्हटले. तर जीव किंवा साधक सांगतो की जीवनरूपी राजसत्तेची लालसा, म्हणजे हे जे मला जीवन मिळालंय ना, 100 वर्षाचं आयुष्य, ह्याची लालसा आहे मला, म्हणून मला मृत्यूची भीती वाटते. ह्याची जर लालसा नसेल तर मृत्यूची भीतीच वाटणार नाही. तेव्हा सद्गुरू त्याला समजावून सांगतात की बाबा, तू असं घाबरू नकोस. तरीही तो साधक किंवा तो जीव सांगतो की मी हे जीवन उपभोगतोय, परंतु तो मृत्यू टपून बसलाय ते हिसकावून घेण्यासाठी. तेव्हा सद्गुरू त्याला समजावून सांगतात की बाबा, मृत्यू जीव आत्म्याचा, जीव हे चैतन्यमय आहे, ते फक्त या देहात पंचमहाभूतामध्ये या सर्व जीवन उपभोगामध्ये अडकल्यामुळे त्याला मृत्यूची भीती असते. परंतु जीवाचा कधीही मृत्यू होत नाही. आपण पहा, जेव्हा आपण मृत्यू झाला असं म्हणतो ना, तेव्हा तो जीव या देहातून निघून जातो, परंतु त्याचा कधीही मृत्यू होत नाही. ते चैतन्य मग वैश्विक चैतन्यामध्ये विलीन होतं आणि त्याच्या मात्र त्याने जी कर्म केलेली असतात त्याचं गाठोडं त्याच्यासोबत असतं आणि त्याला त्या कर्माच्या परिपाक म्हणून, त्याचं प्रारब्ध म्हणून त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं, पण त्याचा मृत्यू कधी होत नाही. तर सद्गुरू त्याला हे समजावून सांगतात की बाबा, मृत्यू या मायावीपणाचा किंवा प्रकृती मायेने हे जे पंचमहाभूतात्मक जे विश्व निर्माण केलेलं आहे, माझा देहही हा भूतात्मक आहे आणि त्या प्रकृती मातेने म्हणजेच त्या मायेनेच निर्माण केलेला आहे. आणि मृत्यू फक्त त्या मायेचाच विनाश करतो किंवा त्या मायेने निर्माण केलेल्या गोष्टींचाच विनाश करतो. म्हणजे माझ्या फक्त देहाचा विनाश होतो, माझ्या जीवाचा कधीही विनाश होत नाही. प्राण वैश्विक प्राणात विलीन होतो मृत्यूच्या वेळेला. प्राण वैश्विक प्राणात, मन वैश्विक मनात, हे सगळे घटक त्या वैश्विक स्तरात जाऊन मिळतात आणि हे पंचभूतात्मक हा जो देह याचा राख होते, याची माती होते. हे सद्गुरू साधकाला समजावून सांगतात. यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण पाहू. मार्कंडेय ऋषींच्या तपश्चर्येनंतर त्याला ईश्वराची प्राप्ती होते. ईश्वर प्रसन्न होतात आणि त्याला आशीर्वाद देतात. परंतु मार्कंडेय ऋषी म्हणतात की मला मायेचा खेळ कसा असतो हे पाहायचंय. ईश्वर तथास्तु म्हणतात. कालांतराने एक दिवस असं होतं, तपश्चर्या करत असतानाच एका नदीच्या किनाऱ्यावर प्रचंड धो पाऊस पडतो. इतका पडतो की मार्कंडेय ऋषींना वाटतं की आता विश्वाचा प्रलय होणार आहे. आणि त्यात त्या पाण्यामध्ये ते वाहत जातात आणि त्यांना कुठेच आधार सापडत नाही. परंतु त्यांना त्या पाण्यापुढे एक मोठा वटवृक्ष दिसतो.
त्या वटवृक्षाच्या पारंब्या ते पकडतात आणि तसेच ते तरंगत राहतात. आणि त्यांची सहज दृष्टी त्या वटवृक्षाच्या एका पानावर जाते, तर त्या पानावर एक बालक पायाचा अंगठा पायात धरून हास्य करत खेळत असतं. तेव्हा ते मार्कंडेय ऋषी अचंबित होतात की हे इतका महापूर चाललाय आणि त्या वटवृक्षाच्या पानावर हे बालक राहिलं कसं काय, आणि ते हसतंय. त्याच्याकडे पाहतच राहिले. तेवढ्यात असं झालं, त्या बालकाने मोठा श्वास घेतला आणि त्या श्वासाबरोबर हे संपूर्ण विश्व त्याच्या श्वासामध्ये विलीन झालं आणि त्याने उच्छ्वास बाहेर सोडला आणि ते विश्व पुन्हा निर्माण झालं. आणि मग त्या मार्कंडेय ऋषींना समजलं की हा मायेचा खेळ आहे. म्हणजे माया, ईश्वर मायेला निर्माण करतो, ती माया या विश्वाला निर्मिती करते आणि ते विश्व पुन्हा त्या मायेबरोबर ईश्वरामध्ये विलीन होतं. म्हणजेच या कथेमध्ये सद्गुरू साधकाला हेच सांगतात की हा सर्व मायेचा खेळ आहे. तू अमर आहेस, तू चिरंजीव आहेस, तू त्या ईश्वराचा अंश आहेस, तुझा कधीही विनाश होणार नाही. विनाश होतो त्या या माईकपणाचा, मायेने प्रकृतीने निर्माण केलेल्या गोष्टींचा विनाश होतो. त्यामुळे तू मृत्यूला घाबरू नको. मृत्यू तुझा विनाश करू शकत नाही आणि हे सत्य आहे. आपलाही, सगळ्या विश्वाचाही, सर्व मानवजाती, सर्व पशु पक्षी प्राण्यांचा मृत्यू विनाश करत नाही. मृत्यू फक्त त्या देहातून त्या जीवाला बाहेर काढतो, घेऊन जातो आणि त्याच्या सगळ्या कर्मानुसार त्याला पुन्हा जन्माला घालतो. मात्र मृत्यू त्या जीवाचा विनाश करू शकत नाही. हे रहस्य सद्गुरू साधकाला सांगतायत. तसंच श्रीराम सुद्धा सुग्रीवालाही हेच रहस्य सांगतायत. पुढे आपल्याला वालीच्या मृत्यूच्या वेळेला पुन्हा सद्गुरू कसा बोध करतात ते आपल्याला ऐकायला मिळेलच. परंतु श्रीराम सुग्रीवालाही हेच रहस्य सांगतात. तशीच कथा साधकाच्या दृष्टीने पाहताना साधकाचे सद्गुरूही साधकाला हेच रहस्य सांगतात. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.